मला कोल्हापूरवरून फोन आला. मला म्हणतो तो आजारी आहे, माझा नातेवाईक जो आहे आपण बघितलेलं. तर मी बोललो तू मला फोटो पाठव, मी जे बघितलंय ना त्याचे मला फोटो पाठव. तर त्याने मला फोटो वगैरे पाठवला आणि तो ऍडमिट आहे. त्यांनी मला सांगितलं तो आजारी आहे आणि ऍडमिट आहे, तो 7-8 दिवस झाले तो ऍडमिट आहे. म्हटलं बाजूला कोण आहे? तर मला म्हणतं त्याची आई आहे. म्हणून त्याच्या आईला माझा नंबर दे, मला त्यांच्याशी बोलायचं. आणि ताप पण त्याचा 106, 107, 108 असा ताप. एक चांगल्या फर्ममध्ये मॅनेजर आहे तो, म्हणजे चांगल्या फर्ममध्ये त्याने मॅनेजरचं काम करतोय तो. तर त्याच्या आईला फोन नंबर दिल्यानंतर त्यांनी मला लगेच फोन केला. तर सर असं असं आहे, माझा मुलगा आजारी आहे, 7-8 दिवस झाले, त्याचा ताप उतरत नाहीये. कधी 105 होतो, कधी 106 होतो ताप, आणि एवढ्या मोठ्या त्याला व्हायब्रेट होते, बॉडी त्याची व्हायब्रेट होते. म्हटलं आई तुम्ही कुठे आहात आता? बोलतात मी हॉस्पिटलमध्ये. मला रूमच्या बाहेर या. ते रूमच्या बाहेर आले. रूमच्या बाहेर आल्यानंतर मी म्हणालो घर किती लांब आहे? 15-20 मिनिटं अर्धा तासाच्या अंतरावर आहे. एक काम करा, तुमचा देवारा आहे? म्हणजे देवाऱ्यात ना दत्त महाराजांची विभूती आहे. देवाऱ्यात तुमच्या त्या देवाराच्या ड्रॉवरमध्ये, स्पष्ट बोललो हा मी, म्हणजे असं काय हे नाही, देवाराच्या ड्रॉवरमध्ये दत्त महाराजांची विभूती आहे, ती घ्या आणि तुमच्या मुलाला लावा. त्या मला म्हणतात फोनवर अशी काही विभूती वगैरे मला आठवत नाही दादा, अशी काही विभूती वगैरे असेल ना मला आठवत नाही. मी म्हणलं मी काय म्हणतोय फक्त तेवढंच बघा, तुम्ही जा, ती विभूती आहे, ती विभूती काढा, त्याला लावा. गेल्या ड्रॉवर उघडलं, एका कोपऱ्यामध्ये दत्त महाराजांची विभूती त्यांना मिळाली. विभूती मिळाली, त्या ऑलरेडी शॉकिंग होत्या. देवारा माझा, तुम्हाला कसं माहिती? आणि महाराजांची विभूती माझ्या देवाऱ्यात, आणि ती यांना कसं माहिती एवढ्या लांब? आणि हे त्यांनाच नाही माहिती. त्यांनी त्याला विभूती लावली हॉस्पिटलमध्ये. 2 दिवसानंतर तो बरं व्हायला सुरुवात झाला. जेव्हा तो बरं व्हायला सुरुवात झाला, पहिली गोष्ट विभूती लावल्यानंतर विभूती एका ताकदीने मिळालेली होती. तर सगळ्यात महत्त्वाचं मला कसं कळलं तर मलाही माहिती नाही की मला कसं कळलं. मी तुम्हाला पहिले सांगितलं 100% स्वामी आहे, मी शून्य आहे. जे ते सिग्नल देतात त्याच पद्धतीने मी चालतो. विभूती लावल्यानंतर सेकंड डे पासून त्याचा ताप उतरायला सुरुवात झाली. 2-3 दिवसात तो ओके झाला. मला फोन केला, मला म्हणतो दादा मी आता घरी जायचंय, कधी जाऊ? मी म्हणलो तू शनिवारी घरी जाणार.